ज्ञानप्रकाश, सभांचे रिपोर्ट व संपादकीय लेख वाचून माझ्या ध्यानी आले, पण हा समज मुळातच चुकीचा आहे. आज जे काही 2-4 अस्पृश्य पुढारी माझ्या विरुद्ध असतील त्यांनाही आपला विरोध आवरून घ्यावा लागेल. गांधीजी आपल्या मनात वाटेल ते मांडे खुशाल खावोत, पण अस्पृश्यांचे हिताहित कशात आहे हे माझ्यासारख्या अस्पृश्याला त्यांच्यासारख्या स्पृश्यापेक्षा अधिक चांगले समजते. हेच अस्पृश्यांच्या वतीने त्यांच्या सारख्याच्या दुराग्रहाला माझे उत्तर आहे व ते देताना सर्व स्वाभिमानी अस्पृश्य जनतेचे हृदय मी बोलत आहे असा माझा विश्वास आहे. गांधीजी राटे परिषदेत आले नसते तर त्यात त्यांची झाकली मूठ 1.25 लाखाची राहिली असती असे त्यांचे पक्षपातीही आता उघडपणे बोलू लागले आहेत. परवा तर गांधीजींनी एक भयंकर ब्रह्म घोटाळा करून ठेवला होता. प्रत्येक प्रतिनिधी या घोडचुकीबद्दल मनातल्या मनात त्यांच्यावर जळफळत असे. मिस्टर रॅमसे मॅकडोनाल्डला परवा काही हिंदी प्रतिनिधींनी एक जाहीर पत्र पाठविल्याचे तेथेही वर्तमानपत्रांतून लोकांना समजले असेलच. त्यात असे लिहिले होते की ब्रिटिश सरकार हिंदुस्थानला फक्त एक प्रांतिक स्वराज्याचेच अधिकार देणार असल्याचे आमच्या कानावर आले आहे. पण मध्यवर्ती सरकारची अधिकार सूत्रे हाती घेण्याची सत्ता जर आम्हाला देण्यात येत नसेल तर नुसत्या प्रांतिक स्वराज्याच्या हक्कांवर संतुष्ट होण्यास हिंदू जनता मुळीच तयार नाही. अशा आशयाचे पत्र असून त्यावर गांधीजींची पहिली सही आहे. पण हे पत्र लिहिण्याचा प्रसंग ना शास्त्री, सप्रू वगैरे हिंदी प्रतिनिधींवर का ओढावला व महात्मा गांधींना त्याच्यावर सही करण्यास त्यांनी का लावले याचा खरा इतिहास हिंदुस्थानातील लोकांना तूर्त समजवायचा नाही. तो समजल्यावर गांधीजींना सर्वत्र समजणाऱ्या व स्वतःच राजकारणी समजणाऱ्या त्यांच्या शिष्यगणाचाही मोठा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. या पत्रासंबंधी खरा प्रकार असा आहे की सोमवार तारीख 2 नोव्हेंबर रोजी महात्मा गांधींची मुख्य प्रधानांशी भेट झाली. त्या प्रसंगी तूर्त प्रांतिक स्वायत्तता दिल्यास चालेल की नाही असा मुख्य प्रश्न प्रधानांनी गांधीजींना विचारला. तूर्त प्रांतिक स्वराज्याचे अधिकार मिळाले तरी चालेल असे औदार्याच्या व आपल्या तडजोडी स्वभावाची परीक्षा पटविण्याच्या भरात गांधीजी कबूल करून चुकले. गांधीजी असा काही ब्रह्मघोटाळा करून ठेविला आहे याचा तब्बल 2 दिवस कोणाला पत्ताच लागला नाही. पण गुरुवारी हे बेंड फुटले. हिंदू प्रतिनिधी अगदी भयचकित झाले. शुक्रवारी गांधींची खूप उलटसुलट तपासणी केली. आपण असे आश्वासन मुख्य प्रधानांना दिले आहे असे गांधीजींनी कबूल केले, पण त्याचा अर्थ माझा असा होता आणि तसा नव्हता वगैरे शब्दांचे अनेक अर्थ लावून नेहमीप्रमाणे ते आपल्या चुकीचे समर्थन करू लागले. त्यांच्या आंधळ्या भक्तांनाही ते पटण्यासारखे नव्हते. पण बिचारे करतात काय? मनातल्या मनात चरफडले व लागलीच वर उल्लेखलेले पत्र लिहून त्यांच्यावर गांधीजींची पहिली सही घेतली. ही सही पाहून मुख्य प्रधान जे काही समजवायचे ते समजतीलच व वेळ आली म्हणजे बोलूनही दाखवतील. पण गांधीजींना या सहीने बांधून घेतल्यामुळे ते यापुढे कोणत्याच अर्थाने आम्हाला आधी प्रांतिक स्वराज्य मिळाले तरी चालेल अशा प्रकारची कबुली ब्रिटिश मुत्सद्यांना देणार नाहीत असा भरवसा हिंदू प्रतिनिधींना वाटत आहे. ठराविक शब्द तत्वज्ञानाची शाब्दिक जाळी विणण्यापलीकडे राजकारणाचे गांधीजींना ज्ञान नाही व अभ्यासाने ते संपादन करण्याची कुवत व ग्राहक शक्ती त्यांच्यात आता राहिली नाही आणि त्यामुळे नको तेथे मुसळ जाऊ द्यावयाचे नाही व इतरत्र सुईलाही मज्जा व्हावा म्हणून प्राणपणास लावण्या इतका निग्रह दाखवावयाचा नको तेथे मेणापेक्षाही मऊ बनायचे. पण तसे काही कारण नसताना भलत्याच ठिकाणी दगडाचा कठीणपणा अगर चामड्याचा चिवटपणा व्यक्त करावयाचा हा गांधीजींचा स्वभाव या राटे परिषदेच्या निमित्ताने इतका उघडकीस आला आहे की त्यामुळे ते येथे येण्याच्या भानगडीत न पडते तर फार बरे झाले असते असे म्हणण्याची पाळी त्यांच्या विचारी मित्रांवर सुद्धा आता आली आहे. अल्पसंख्याक वर्गांनी आपापसात
जी तडजोड घडवून आणली आहे तिच्या विरुद्ध गांधीजींनी एक जोरदार भाषण केले. विशेषतः अस्पृश्य समाज हा हिंदू समाजाचा भाग आहे व म्हणून तो अल्पसंख्याक या स्वतंत्र सदराखाली येऊ शकत नाही. हा आपला नेहमीचा मुद्दा पुढे करून त्यांनी अस्पृश्यांच्या मागण्यांना कसून विरोध केलाय. मलाही त्यामुळे आता उघड गांधीजींच्या मुद्द्यांना रोखटोक उत्तर द्यावे लागणार आहे व त्यामुळे हिंदुस्थानातील हिंदू पत्रांचा जळफळाट होणार हे उघड आहे. पण त्याला मी तरी काय करावं? याची सर्व जबाबदारी गांधीजींवर आहे व हे सत्य उशिरा का होईना पण स्पृश्य हिंदू जनतेला पटल्याशिवाय राहणार नाही असा माझा दृढ विश्वास आहे. वर्तुळ परिषदेत मी जी भूमिका स्वीकारली ती माझ्या सत्सद विवेकाला अनुसरून होती. तिला गांधीजींनी विरोध केला तरी मी ती भूमिका सोडली नाही. अस्पृश्य व हिंदू हे भाई भाई आहेत आणि त्यांच्या दिलजमाई घडवून आणावी असा गांधींनी पवित्रा घेतला आणि मुसलमानाबरोबर गुप्त खलबत्ते करून मुसलमानांना ते म्हणाले, तुमच्या 14 मागण्या काँग्रेसतर्फे मान्य करतो, मात्र तुम्ही अल्पसंख्याकांनी आणि अस्पृश्यांनी स्वतंत्र मतदारसंघ मागू नयेत अशी भूमिका घेतली पाहिजे. याबद्दलचा पुरावा मजजवळ आहे. एखाद्या गांधी शिष्याला तो पहावयाचा असेल तर त्याने माझ्या कचेरीत यावे. मुसलमानांचा स्वतःला पाठिंबा मिळवण्यासाठी गांधींनी आगखान यांची त्यांच्या हॉटेलात जाऊन भेट घेतली. बाजारातून कुराणाची प्रत विकत घेऊन ते भेटीला गेले. आगखानांना ते बनवू लागले, पण आगखान गांधींना म्हणाले, अस्पृश्य समाज फार दुबळा आहे, त्याला सर्व तऱ्हेचे सहाय्य व हक्कही पाहिजेत. मुसलमानांपेक्षाही त्यांची गरज जास्तच आहे हे मी जाणतो व त्याप्रमाणे मी वागेन. मग गांधी निराशेने परतले. वर्तुळ परिषदेच्या सर्व घडामोडीतून हा अनुभव आला की एकटा पुढारी काही करू शकत नाही. त्याला समाजाचा पाठिंबा पाहिजे आणि तो समाज स्वतःच्या प्रेरणेने, हिमतीने आणि प्रयत्नाने प्रगतीसाठी धडपड करणारा असला पाहिजे. मला महात्मा पदवी देऊन तुम्ही गांधी सारखी माझी स्थिती करू नका. गांधी जे बोलतात ते सर्व मान्य, जे ते करतात तेही सर्व मान्य अशी अंधभक्ती गांधींच्या अनुयायात उत्पन्न झाली ती त्यांच्या महात्मा पदवीतून. तुमची अशी स्थिती होऊ नये. तुम्ही माझे अंधभक्त होऊ नये. पुढाऱ्यांवर विसंबू नका. तुम्ही स्वयंप्रज्ञ व्हा. सर्वांनी सहकार्य व पाठिंबा दिला म्हणूनच अस्पृश्यांच्या राजकीय हक्कासाठी आम्हाला झगडा करण्यास उत्तेजन मिळाले. माझी चळवळ व माझे कार्य हे फक्त महार समाजापुरतेच आहे असा ज्यांनी गैरसमज करून घेतलेला आहे तो काढून घ्यावा व माझ्याशी सहकार्य करावे. राष्ट्रीय वृत्तीची म्हणून मिरविणारी वर्तमानपत्रे मला राष्ट्रघातिकी वगैरे शिव्या शाप देतात. त्या पत्रांना खरे राष्ट्रकार्य म्हणजे काय हे समजत नाही. या वर्तमानपत्राच्या प्रचाराला बळी न पडता मला अस्पृश्यांनी भरपूर पाठिंबा दिलाय. म्हणूनच मला लंडनमध्ये थोडे बहुत कार्य करता आले. तुम्ही तुमची संघटना करा व शिस्तीच्या व हिमतीच्या मार्गाने आपली सर्वांगीण उन्नती करून घ्या. आज हिंदुस्थान देशामध्ये देशद्रोही, देशविघातक, हिंदू धर्म विघातक व हिंदूत दुफळी पाडणारा असे अत्यंत मोठ्या प्रमाणावर जर कोणास म्हणता येत असेल तर ते मलाच होय. परंतु हे वादळी वातावरण शांत झाल्यानंतर राटे परिषदेच्या कार्याची जर आजचे आमचे टीकाकार काळजीपूर्वक छाननी करतील तर त्यांना एक गोष्ट कबूल करावी लागेल, ती ही डॉक्टर आंबेडकर यांनी राष्ट्रासाठी काहीतरी केलंय. जर ही गोष्ट हल्लीचे दूषित वातावरण बदलल्यानंतरही त्यांनी कबूल केली नाही तर त्यांना मी कवडीचीही किंमत देणार नाही. माझ्या कार्यावर माझ्या दलित समाजाचा विश्वास आहे. हीच गोष्ट मी अत्यंत मोठी समजतो. ज्या समाजात माझा जन्म झालाय व ज्यांच्यात मी वावरत आहे आणि ज्यांच्यात मी मरणार आहे त्यांच्यासाठीच मी कार्य करीत राहणार आहे. माझ्या टीकाकारांची मला पर्वा नाही. मी देशाचे कार्य करीत नाही असा माझ्यावर आरोप आहे. आज 100 वर्षांपूर्वी सुधारक, दुर्धारक, जहाल, मवाळ लोकांचे राष्ट्राच्या नावावर आपल्या जातीच्या लोकांचे पोट भरण्याचे कार्य चालले आहे. त्या लोकांनी माझ्या समाजासाठी काही केले नाही.
मग माझ्यापासून त्यांनी राष्ट्रकार्याची अपेक्षा का करावी? मला माझ्या समाजाची सेवा केली पाहिजे. महाड, नाशिक आणि इतर ठिकाणच्या सत्याग्रहांवरून माझी अशी खात्री झाली आहे की हिंदू लोकांची अंतःकरणे दगडविटांच्या भिंतीप्रमाणे निर्जीव आहेत. त्यांना माणसाला माणूस म्हणण्याची, इतरांना बरोबरीचे हक्क देण्याची चाड नाही. दगडाच्या भिंतींवर डोके आपटून आपण कपाळ मोक्ष केला तर शेवटी रक्तच येणार. परंतु त्या भिंतीच्या ठिकाणाची कठोरता नाहीशी होणार नाही. तेव्हा या बाबतीत माझे पूर्णपणे मतपरिवर्तन झाले आहे. आजपर्यंत आपल्याला हिंदूंच्या देवाचे दर्शन झाले नाही म्हणून आपण मेलो नाही, किंवा आजपर्यंत हिंदूंच्या देवळात जाणारी गाढवे, कुत्री, मांजरे वगैरे जनावरे माणसे झाली नाहीत. ते आम्हा शिवून घेत नाहीत, तर आम्हीही त्यांना शिवून घेणार नाही. या हिंदू धर्माने आपले जितके अकल्याण केले आहे तितके कोणत्याच साथीच्या रोगाने सुद्धा केले नाही. मी तुम्हाला सांगत नाही की तुम्ही या हिंदू धर्माला चिटकून राहा. आज ज्या हिंदू धर्मात आम्ही 2000 वर्षे राहिलो, ज्याची उभारणी केली व ज्याचे रक्षण करण्याकरता आमची सबंध आयुष्य गेली, त्याच हिंदू धर्मात आमची किंमत कवडी मोल. आम्ही जो संग्राम चालवलाय तो केवळ देवळे खुली व्हावीत म्हणून नव्हे, किंवा शेवाळ साठलेल्या तळ्याचे पाणी पिण्याकरता नव्हे. आम्हाला ब्राह्मणाच्या घरात जावयाचे नाही. आम्हाला सहभोजन नको. आम्हाला ब्राह्मणांच्या मुली नकोत. आमच्या समाजात का काही मुली नाहीयेत म्हणून आम्ही ब्राह्मणांच्या मुलींची अपेक्षा करावी? की आमच्या बायांना संतती होत नाही, की त्यांच्या पोटच्या पोरांना इंद्रिय नसतात? तसे काही नाही. तर आजचा आमचा लढा फक्त राजकीय सत्तेकरिता आहे. माझ्या सारख्याला सुद्धा या हिंदू धर्माचा अगदी वीट आलेला आहे. एवढेच नव्हे तर धर्मांतर सुद्धा करावेसे वाटते, परंतु तसे मी का करत नाही? मी या नरकात का राहतो म्हणाल? तर तुम्हा सर्वांना सोडून मी या नरकात का राहतो म्हणाल? तर तुम्हा सर्वांना सोडून जावतच नाही. मी कोठेही गेलो तरी मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर राहू शकेन, परंतु मी तुमच्यामध्येच का राहतो याचे कारण मला तुम्हाला सोडून जावत नाही. एवढेच नव्हे आणि दुसरे, मी जे काही काम हाती घेतले आहे ते मला शेवटास न्यावयाचे आहे. मी तुम्हाला इतकेच सांगतो की या धर्माच्या भानगडीत पडू नका. पुणे करार. ब्रिटिश सरकारने जो न्याय निवाडा प्रसिद्ध केलेला आहे त्यात अस्पृश्य वर्गासाठी जे मतदारसंघांचे हक्क दिलेले आहेत त्याबद्दल महात्मा गांधी प्राणपणाला लावून उपवास करणार आहेत. ते पाहून मला त्यांच्या भूमिकेचे मनस्वी आश्चर्य वाटते. स्वतंत्र मतदारसंघामुळे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याला अडथळे उत्पन्न होतील असे गांधींनी राटेकॉमध्ये बोलून दाखविले होते. तर मग स्वतंत्र मतदारसंघाच्या बाबतीत प्राणांतिक उपवास करण्याऐवजी स्वातंत्र्यांसाठीच का केला नाही? आणि हा उपवास स्वतंत्र मतदारसंघासाठी आहे, तो फक्त अस्पृश्यांच्या बाबतीत का? मुसलमान, शीख वगैरेंच्या बाबतीत का नाही? अस्पृश्यांनी आपली स्थिती सुधारण्यास हातपाय हलवले की लगेच सर्व हिंदू त्यांच्यावर तुटून पडतात. अस्पृश्यांना आपली स्थिती सुधारण्याचा मार्ग खुला नाही, कारण तो हिंदूंनी रोखून धरलाय. अशा स्थितीत अस्पृश्यांना राजकीय हक्क दिले तरच त्यांना आपली स्थिती सुधारण्याचा मार्ग दिसेल. महात्माजींनी हे हक्क मिळवून देण्यास काहीच केले नाही. उलट त्या हक्कांना ते विरोध करतात आणि वर म्हणतात की मी अस्पृश्यांचा खरा हितकर्ता आहे. त्यांची विचारसरणी समजणे माझ्या अवाक्याबाहेर आहे. हिंदू लोक अस्पृश्यांना गुलाम म्हणून वागवतात, तेव्हा ते आपल्या हक्कांचे त्यांना वाटेकरी कधीही करणार नाहीत. अशी विचारसरणी वर्तुळ परिषदेत मांडून अस्पृश्यांना खास राजकीय हक्क दिले पाहिजेत अशी मी मागणी केली. गांधीजींनी या मागणीला विरोध केला व ते आता जातीय निवाड्यातील अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांना प्राणपणाने विरोध करीत आहेत. हे त्यांचे कृत्य निश्चितच अस्पृश्यांच्या हिताला बाधक आहे. आम्ही लंडनला असताना महात्माजींनी माझ्या पुढे एक योजना ठेवली. ही महात्माजींची योजना मी त्यावेळी मान्य केली नाही.
कारण महात्माजींची अगर त्यांची काँग्रेस ही काही अमर नाहीत की ते अस्पृश्यांचे राजकीय हक्क पुढील भविष्य काळात रक्षण करू शकतील. त्यांच्या महात्मापणावर विश्वास ठेवून मी माझ्या लोकांचे जीवन मरणाचे प्रश्न त्यांच्यावर सोपवू शकत नाही.